नवीन वर्षाच्या सुरुवातीनंतर आणि आज अधिवेशनही होते, काय मंत्र आज भाजपच्या कार्यकर्त्यांना दिला जाणार? असं आहे की आज महाराष्ट्राचं भाजपचं अतिशय महत्त्वाचं राज्यस्तरावरचं अधिवेशन आहे. 15-20 हजारच्या आसपास सर्व प्रतिनिधी जे भाजपचे झालेले आहेत ते या कार्यक्रमात उपस्थित आहेत. राष्ट्रीय नेतृत्वापासून राज्यातलं पूर्ण नेतृत्व आज या ठिकाणी मुख्यमंत्री सहित प्रदेशाध्यक्ष आणि राष्ट्रीय अध्यक्ष आणि बाकीचे प्रमुख लोक सर्व अमित शाह साहेब येणार आहेत. त्यामुळे एकंदरीत भाजपचं मिळालं प्रचंड यश, या यशामध्ये जनतेचे आभार मानणं हे त्याचं प्रथम कर्तव्य आहे. महाराष्ट्रातल्या जनतेने प्रचंड बहुमताने राज्यामध्ये सरकार आलेलं आहे. भाजपकडे 130 पेक्षाही जास्त आज आमदार उपलब्ध आहेत. महायुतीला यश मिळालेलं आहे आणि म्हणून सर्वप्रथम या नवीन वर्षामध्ये साईच्या चरणी अर्पण होत लोकांचे आशीर्वाद लोकांनी आम्हाला दिले, त्याबद्दल आम्ही लोकांची कृतज्ञता आभार मानण्याकरता प्रथम ही या ठिकाणी आलेलो आहोत. आणि मग सदस्य नोंदणी संपूर्ण देशामध्ये भाजप हा सर्वात जास्त नोंदणी असणारा, सर्वात जास्त प्रतिनिधी असणारा हा आपला पक्ष आहे आणि म्हणून नोंदणी मोठ्या प्रमाणावर संपूर्ण राज्यात सुरू आहे. येणाऱ्या 20 तारखेपर्यंत नोंदणी आम्हाला सर्वांना करायची आहे. सर्व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात कामाला लागलेत. संघटनात्मक निवडणुका आहेत. कार्याध्यक्षांची निवड कालच रवींद्र चव्हाण यांची झालेली आहे. आगामी काळामध्ये कदाचित नवीन प्रदेशाध्यक्षसुद्धा मिळण्याची शक्यता आहे आणि राष्ट्रीय स्तरापासून राज्य स्तरापर्यंत जिल्हा स्तरापर्यंत संघटनात्मक मोठे फेरबदल अपेक्षित आहेत. त्यामुळे नवीन चैतन्यातून नवीन वर्षामध्ये पुढच्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत ते लक्षात घेऊन आणि लोकांचा जनादेश जो आहे तो पुन्हा आम्हाला प्राप्त व्हावा या अनुषंगाने संपूर्ण तयारी सुरू आहे. नांदेडमध्ये सर्वपक्षीय बैठक झाली आहे. पालकमंत्री अजून जाहीर व्हायचे आहे, मात्र मुंडे घरातलं कोणी पालकमंत्री नसावं असे कार्यकर्ते. फारसं काही मोठा विषय नाही आहे. ठीक आहे, थोडे विषय मराठवाड्यातले काही आहेत, परंतु लोकांच्या भावना असतात व्यक्त केल्या, ठीक आहे. आता भाजपनं रणशिंग फुटलंय तर दुसरीकडे संजय राऊत म्हणतात की मुंबई ते नागपूरपर्यंत सोबळावर निवडणूक लढू, कसं बघताय? की त्यांची महाविकास आघाडी आहे का इंडिया आहे का नेमकं काय आहे त्यांना विचारा आपण. एकीकडे निवडणुकीच्या अगोदर एक परिस्थिती होती, आज निवडणुका झाल्यानंतर सर्वच विस्कळीत झाल्याचं चित्र दिसायला मिळतं. तर ते होणारच होतं, त्यात का नवीन काही नाही आहे. इंडियामध्ये एक वाक्यता त्यांच्या पक्षात नाही आहे. वेगवेगळे पक्ष वेगवेगळ्या पण तयारी करत आहेत. दिल्लीमध्ये पाहताय काय परिस्थिती आहे, त्यामुळे ते अपेक्षित होतंच. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजप सोबत लढवणार आहेत असं हा निर्णय स्थानिक जिल्हा नेतृत्वावर सोपवला जाईल असं दिसतंय मला. प्रत्येक जिल्ह्यातली परिस्थिती वेगवेगळी आहे, त्यामुळे जिल्ह्यातल्या युनिटला विश्वासात घेऊनच हा निर्णय घेतला जाईल. थँक्यू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.